राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचं धक्कातंत्र आहे। रोहित टिळक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे। रोहित टिळक हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत। तसंच शिवसेनेतून शायना एनसी, राहुल शेवाळे आणि रोहित टिळक यांची नावं सध्या चर्चेत आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय घडतंय नेमकं? खरं तर एकनाथ शिंदे यांचं हे धक्कातंत्र म्हणावं लागेल, कारण की ऐनवेळी पुण्यातून काँग्रेसचे नेते असलेले रोहित टिळक यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी देणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे। सध्या रोहित टिळक या सगळ्या चर्चा नाकारत आहेत। मात्र आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार काल रोहित टिळक यांचा उमेदवारी अर्ज हा सुद्धा भरून घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राहुल शेवाळे आणि शायना एनसी यांचे सुद्धा उमेदवारी अर्ज भरून ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 3 जणांची नावं प्रामुख्याने चर्चेमध्ये आहेत। याचा अंतिम निर्णय हा थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे घेणार आहेत आणि त्यामुळे थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार कोण असणार आहे हे घोषित करतील। मात्र ऐनवेळी रोहित टिळक यांचं नाव चर्चेत आल्यामुळे पुण्यामध्ये एक वेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। पुण्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं हे धक्कातंत्र आहे का, यामागे आणखीन काही गणित आहे हे अगदी काही काळानंतर आपल्याला समजेलच। मात्र अचानकपणे रोहित टिळक यांचं नाव मात्र आता सध्या समोर आलेलं आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।